आहे पावसासंदर्भात 2024 हे वर्ष विक्रमी उष्ण ठरलंय, पण 2027 त्याहूनही अधिक धोकादायक ठरू शकतं असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलाय। 100 वर्षातील सर्वात तीव्र अल निनो जगभरातील हवामानाचा समतोल बिघडवू शकतो। नेमका हा धोका किती गंभीर आहे पाहूया। 2027 सर्वाधिक उष्णतेचं वर्ष ठरणार। पृथ्वीवर आतापर्यंतचं सर्वात भीषण संकट। 100 वर्षातील सर्वात तीव्र अल निनोची शक्यता। तापमान वाढणार, शेतीचं नुकसान होणार। 2024 हे वर्ष आतापर्यंतच्या नोंदीतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं होतं। मात्र याहून मोठ्या संकटाचा सामना 2027 या वर्षात करावा लागणार आहे। अल निनो बाबत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे जगभरातील चिंता वाढली आहे। यंदाचा अल निनो या शतकातीलच नव्हे तर गेल्या 100 वर्षातील सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यूके हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2027 मध्ये अल निनोचा प्रभाव अत्यंत तीव्र राहिल्यास संपूर्ण जगभरात फटका बसू शकतो। याच काळात 2024 मध्ये नोंदवण्यात आलेला उष्णतेचा विक्रम देखील मोडला जाण्याची शक्यता आहे। अल निनोच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराचं तापमान वाढतंय। सध्या या भागातील तापमान 2015च्या तुलनेत 2.6 अंश सेल्सिअसनं वाढलेलं आहे। नोव्हेंबरपर्यंत ही वाढ 3.9 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते। तापमान वाढीचा हा अंदाज खरा ठरला तर जागतिक हवामानावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो। अल निनोच्या प्रभावामुळे भारतातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। 2027 मध्ये उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार येण्याची शक्यता आहे। तापमानात 3 अंश सेल्सिअस पर्यंत मोठी वाढ होऊ शकते। शिवाय देशातील मान्सूनवरही नकारात्मक परिणाम दिसतील। सामान्य पावसाच्या केवळ 90% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हा गेल्या 11 वर्षातील सर्वात कमी पावसाचा स्तर ठरू शकतो। यामुळे भारतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। एल निनो आता मॉडरेट टू स्ट्रॉंग कंडिशन्समध्ये आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो अजून तीव्र होण्याचे चान्सेस आहेत असं ग्लोबल मॉडेल्स सांगतायत किंवा ज्या जागतिक हवामान संस्था आहे किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडनं सुद्धा असं सांगितलं जातं आहे। एल निनोचा इम्पॅक्ट ॲक्च्युली जर बघितलं तर आपण तो नक्कीच भारतीय मान्सूनवर त्याचा इम्पॅक्ट असतो आणि आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर पूर्ण देशाचे जर आपण आकडेवारी बघितली 1 जून ते आतापर्यंतची तर 13% तूट ही पावसामध्ये दिसून येते आणि त्याच्यामध्ये एल निनोचं कंट्रीब्युशन नक्कीच आहे असं आपण म्हणू शकतो। महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जुलैमध्ये चांगला पाऊस पडला। जून पूर्ण कोरडा गेला होता आणि परत आपण आता बघतोय ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। कृषी क्षेत्रावर परिणाम झाल्यास त्याचा फटका महागाईच्या रूपानं नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। वाढती उष्णता, कमकुवत मान्सून आणि शेतीसमोरील संकट। अल निनोचा प्रभाव अपेक्षेपेक्षा तीव्र ठरल्यास त्याचे परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या खिशावरही जाणवू शकतात। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।